नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मानसीला काम करताना तेजस मात्र स्टॅच्यू करतो आणि तेव्हा स्टॅच्यू केल्यावर आता लगेचच मानसी सांगते की मावशी तुम्ही तरी सांगा ना. तर ती म्हणते की काय रे तुझं काय आहे, लहान मुलगा आहेस का तू, तिला तिचं काम करू दे आणि ओव्हर ग तू मानसी असं म्हणते. आणि त्यावर तो म्हणतो त्या ओव्हरच टाकताय केव्हापासनं तू बघितलं ना. आणि त्यानंतर मात्र आता तेजसला त्याची आई ओरडते, "जा लवकर कामावर जा आणि पटकन ये, कारण की संध्याकाळी तुला तिच्या हातून वाण घ्यायचं आहे. तुमची पहिली संक्रांत आहे." इकडे मनाशी मात्र तेजस विचार करतो, त्यामुळेच उशिरा कामावर जाणार आहे, म्हणजे नवरा म्हणून संध्याकाळी लवकर मला त्यांच्या हातून वाण घेता येऊ नये म्हणून. इतक्यातच तिथे गायत्री पोचते आणि ती म्हणते की आज कसा पाय निघणार त्याचा? पहिली संक्रांत आहे ना, मला वाटतं आज सुट्टीच घेणार असेल. तर लगेचच तो बॅग हातात घेतो आणि म्हणतो, "सुट्टी घेतली असती पण परवडणार नाही." आणि हसून म्हणतो, "मला नाही, तू मला." आणि तेवढ्यातच जाता-जाता आईला सांगतो, "फार रिकामे आहे वाटतं, कामं दे यांना जरा." आणि असं म्हटल्यावर आता लगेचच गायत्रीला प्रचंड राग येतो. परंतु आता गायत्री मनाशी म्हणते, "जा तेजस प्रभू, आज तुम्हाला चांगलं संक्रांत लक्षात राहणार आहे. असं काहीतरी ऑफिसमध्ये सरप्राईज आहे तुमच्यासाठी." आणि त्यानंतर आता ती मनाशी खूपच खुश होत असते. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता मात्र गायत्री तिच्या सासूला म्हणत असते, "काय झालं आई, निदान या 4च सवासणी झाल्या, 5 तरी बोलवायच्या होत्या." आणि असं म्हटल्यावर आता इकडे तेजसची आईसुद्धा नाराज होते, की खरंच 5 सवासणी पाहिजे होत्या. तेवढ्यातच मानसी म्हणते, "त्यात काय झालं, 5 सवासणी आहे की आपल्या घरी." आणि असं म्हटल्यावर लगेचच ती बाहेर जाते आणि बाहेर उभी असलेली गीता तिला जोरातच आवाज देते, "गीता वहिनी." आणि असं म्हणून ती लगेचच तिच्याकडे जाते आणि मानसी मात्र आता गीताला हळदी-कुंकू लावणार. इतक्यातच तिथे धावतच गायत्री पोचते आणि जोरातच तिला मानसी म्हणून आवाज देते आणि त्यानंतर गायत्री आता आवाज देते आहे, त्यामुळे गीता घाबरते आणि आता मानसीसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि गायत्री मात्र आता तिला हळदी-कुंकू लावण्यापासून अडवते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.